स्वागत आहे तुमचं विशाल चव्हाण सर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण महाराष्ट्राचा भूगोल याचे महत्त्वाचे 100 प्रश्न पाहणार आहोत। 100 प्रश्न पाहणार आहोत। या 100 प्रश्नांमध्ये तुम्हाला जवळजवळ सगळे प्रश्न या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे। या 100 प्रश्नाच्या याच्यामध्ये तुम्हाला सगळे प्रश्न पाहायला मिळतील इम्पॉर्टंट। पहिला प्रश्न पहा, अंधेरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? हे चंद्रपूरमध्ये। पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा सुमारे 90% भाग हा कोणत्या खडकापासून निर्माण झालेला आहे? आता विचार जर केला तुम्ही 90% प्रश्नाची लेवल पा विचारण्याची कशी आहे, तर 90% भाग हा कोणत्या खडकापासून निर्माण झालेला आहे? तर हा झालेला आहे बेसाल्ट आणि अग्निजन्यापासून तयार झालेला आहे। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील 23वी महानगरपालिका कोणती? असे आपण 2-3 प्रश्न घेणार आहोत। म्हणजे तुमचे जे इम्पॉर्टंट प्रश्न आहे तर असे प्रश्न देखील तुम्हाला 2-3 प्रश्न पाहायला मिळतील या 100 प्रश्नाच्या सिरीज मध्ये। याचं उत्तर राहणार आहे वसई विरार। पुढचा प्रश्न पहा, कृष्णा नदीचा उगम सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झाला? आता कृष्णा नदीचा उगम कुठे झाला असा प्रश्न येतो, किंवा या ठिकाणी असा जर आला सातारा जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी झाला, उत्तर राहणार आहे त्याचं महाबळेश्वर। पुढचा प्रश्न पहा, मगरीसाठी प्रसिद्ध असलेला ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे? मगरीसाठी प्रसिद्ध असलेले ताडोबा राष्ट्रीय उद्यान, किंवा असा प्रश्न आला ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे, तरी कन्फ्यूज व्हायचं नाही। किंवा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कुठे स्थित आहे असं जर आलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन देतील, जिल्हे देतील नंतर तालुके देतील। त्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हा देखील माहित झाला चंद्रपूरमध्ये, आणि तालुका, आता तो तालुका कोणता राहणार? मग तालुका राहणार आहे भद्रावती। पुढचा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यातील कळसुबाई या महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर ची उंची किती? कळसुबाई सर्वात उंच शिखर कोणतं आहे? महाराष्ट्रातील कळसुबाई। आता त्याची उंची विचारली तर उंची त्याची राहणार आहे 1646 मीटर, म्हणजे 1646 मीटर। महाराष्ट्रात हिमरू शालीचे उत्पादन कोणत्या शहरात केले जाते? त्याचं उत्तर राहणार आहे औरंगाबाद, म्हणजे काय, छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्रात राज्य हातमाग महामंडळाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? त्यांना काय विचारलं पहा, हातमाग महामंडळाचे मुख्यालय म्हणजे काय, हातमाग महामंडळाचे मुख्यालय कुठे आहे? ते नागपूरमध्ये। भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? भारतातील, एक प्रश्न आला असा, 2-3 प्रश्न घेऊ असे, पण भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कुठे आहे? आर्वी मध्ये। पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात खनिज संपन्न क्षेत्र राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या सुमारे किती % आहे? म्हणजे किती टक्के आहे ते सांगायचं त्यांना, तर टक्के किती आहे? 19% राहणार। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात सर्वाधिक म्हणजे 6 महानगरपालिका असलेला जिल्हा कोणता? म्हणजे असा कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी 6 महानगरपालिका आहे महाराष्ट्रामध्ये, ते सांगायचं आहे त्यांना। त्याचं उत्तर राहणार आहे ठाणे। ठाण्यामध्ये मग किती? 6 महानगरपालिका आहे। भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथे कोणता कारखाना आहे? पहा, जवाहरनगर येथे कोणता कारखाना आहे, किंवा त्या कारखान्याचं नाव देतील आणि विचारतील खालील कोणत्या जिल्ह्यामध्ये कारखाना आहे। असे प्रश्न आले तर कन्फ्यूज व्हायचं नाही। याचं उत्तर राहणार आहे राष्ट्रीय संरक्षण साहित्य निर्मिती। 12 जुलै 1961 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील कोणते धरण फुटून मोठी हानी झाली होती? पहा, विचार पण केला ना तुम्ही, तुम्हाला माहित पण नसं, पण हा बेसिक नाही, हा जनरल आहे आपला प्रश्न, माहीतच पाहिजे। 12 जुलै 1961 रोजी पुण्यातील कोणते धरण फुटून मोठी हानी झाली होती? तर कोणतं धरण राहणार? ते पानशेत। महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्राचा सर्वात मोठा बहुउद्देशीय जलविद्युत प्रकल्प तो आहे जायकवाडीचा। तो कुठे आहे? छत्रपती संभाजीनगर। महाराष्ट्रात शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? पहा, शिवाजी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे? त्याचं उत्तर राहणार आहे कोल्हापूर। महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी व्याघ्र प्रकल्प आहे? मेळघाटमध्ये। महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यापैकी कोणते 2 जिल्हे जिल्हा परिषद नाही? तर 2 जिल्हा परिषद नाही ते कोणते आहे? मुंबई शहर आणि मुंबई उपनगर। किंवा असा जास्तीत जास्त प्रश्न येतो, महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा परिषद आहेत विचारतं बरं का, किती जिल्हा परिषद आहेत। आता 36 मधून काय करायचे, हे 2 काढून टाकायचे, किती राहिले? 34, हे उत्तर राहणार। पुढचा प्रश्न, नांदेड जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कुठे आढळतात? नांदेड जिल्हा विचारला, काही वेळेस दुसरा जिल्हा विचारतील, म्हणजे प्रश्नाची लेवलनुसार तुम्हाला अभ्यास करायचा आहे। म्हणजे हे सगळे इम्पॉर्टंट प्रश्न आपण 100 प्रश्नाच्या सिरीज मध्ये पूर्ण करणार आहोत। त्याचं उत्तर राहणार आहे उनकेश्वर मध्ये। महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तांब्याचे सर्वाधिक साठे आढळतात?
काय म्हटले ते तांब्याची सर्वाधिक साठे आढळतात. कुठं आढळतात मग? चंद्रपूरमध्ये. महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे? नागपूर. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1962 मध्ये काय झाली मग महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना? 1962 रोजी. महाराष्ट्रात सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? सर्वाधिक सिमेंट कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहे? कशामधले? महाराष्ट्राचं चाललंय आपलं चंद्रपूरमध्ये. महाराष्ट्रातून जाणाऱ्या सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता? पहा आता एकदा विचार पण केला नाही, इमॅजिनेशन करणं शिका तुम्ही. भूगोल विषय बनला तर इमॅजिनेशन करायचं. महाराष्ट्रातून सर्वात लांबीचा राष्ट्रीय महामार्ग कोणता असा विचार केला ना तुम्ही तर मग तुम्हाला उत्तर भेटून जातं. त्याचं उत्तर राहणार आहे हजीरा कोलकाता. एकदम महत्वाचा प्रश्न आहे, इम्पॉर्टंट, लक्षात राहू द्या. हजीरा कोलकाता. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोणते? विक्रम. त्याच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आपल्याला माहिती आहे कोणता आहे? अहमदनगर. हा काय आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. मग क्षेत्रफळ सर्वात मोठं कोणाचं आहे महाराष्ट्रामध्ये? कोणत्या जिल्ह्याचं आहे? तर ते अहमदनगरचं राहणार आहे. सर्वात छोटं कोणाचं आहे मग ते पुढे प्रश्न घेऊच आपण. नागपूर हे शहर कोणत्या नदीवर वसलेले आहे? नाग नदीवरती. महाराष्ट्रातील दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? म्हणजे काय म्हटले ते? दुधा तुपाचा जिल्हा अशी कोणत्या जिल्ह्याची स्वतंत्र ओळख आहे? 52 दरवाजे शहर कोणास म्हणतात? तर छत्रपती संभाजीनगर मध्ये. माहिती आहे तुम्हाला किती दरवाजे? 52 दरवाजे. म्हणजे औरंगाबाद नाही. आता या ठिकाणी अपडेट प्रश्न होईल, छत्रपती संभाजीनगर येईल. महाराष्ट्रात एकूण क्षेत्रफळापैकी अभयारण्य खालील क्षेत्र केवळ किती टक्क्यांचा आसपास आहे? म्हणजे किती टक्क्याच्या आसपास आहे एवढं सांगायचं होतं त्यांना. तर टक्क्याच्या आसपास जर ऑप्शन दिलं तर तुम्हाला 5 द्या, नाही तर तुम्हाला ऑप्शन 5च राहणार, पण याच्या आसपास दिलं तर पॉईंट देतील ते. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात समुद्र किनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी पूर्णत्वास आला आहे? याचं उत्तर राहणार आहे गुहागर. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी कागद गिरण्या आहेत? कागद गिरण्या कोणत्या ठिकाणी आहेत? कुठं पण? चंद्रपूर जिल्ह्यात विचारलं. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ते आहे बल्लारपूर. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी युद्ध साहित्य निर्मितीचा कारखाना आहे? भद्रावती. भारतीय जनगणनेचे जनक कोण होते? हा एकदम बेसिक प्रश्न आहे. हेनरी वॉल्टर हे काय भारतीय जनगणनेचे जनक होते. महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते? महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर महाराष्ट्रातील सर्वात राष्ट्रीय मोठे उद्यान ताडोबा. जनगणना 2011 नुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खालील पैकी कुठे आहे? खोपोली. टिंबटिंब हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील सर्वात लहान खोरे आहे. म्हणजे पहा, राज्यातील सर्वात लहान खोरे कोणते? पण कशामधले? प्रश्नाची लेवल समजून घ्या. प्रश्न त्यांना महाराष्ट्राचाच विचारायचा होता, पण टिंबटिंब हे भारतातील असं नाही स्टार्टिंगला शब्द टाकला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्राचाच प्रश्न आहे तर याचं उत्तर राहणार आहे नर्मदा खोरे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता? क्षेत्रफळाच्या दृष्टीने मी काय म्हणलं तुम्हाला प्रश्न आहे ना, क्षेत्रफळाच्या दृष्टीने मोठा जिल्हा कोणता आहे? तर अहमदनगर सांगितलं आता पाठीमागे झालं आपलं. आणि सर्वात लहान जिल्हा जर विचारला तर तो राहणार आहे मुंबई शहर. कशाच्या दृष्टीने? क्षेत्रफळाच्या दृष्टीने. 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर 7 बेटांचे शहर आहे मुंबई शहर राहणार आहे. 7 बेटांचे शहर असं त्यांना म्हणतात. महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? एकदम बेसिक प्रश्न आपल्याला माहितीच आहे. 1 मे 1960 रोजी ही काय झालेली? महाराष्ट्र राज्याची स्थापना. हे बहुजनांना माहित नसेल ना तर माहिती करून घ्या. एकदम बेसिक आहे. तुम्ही कोणतीही स्पर्धा परीक्षा देताना तर सुरुवात तुमची इथूनच झाली पाहिजे. ऑक्टोबर 2008 मध्ये महाराष्ट्रातील चांदोली व कोयना परिसरात कोणत्या व्याघ्र प्रकल्पात केंद्र शासनाने मंजुरी दिली? 2008चा प्रश्न आहे. ऑक्टोबर मध्ये तर ती दिली अजिंक्य तारा. सीडॅक पुणे येथे विकसित झालेला भारताचा पहिला महासंगणक कोणता? परम हा काय आहे? पहिला महासंगणक आहे. महाराष्ट्रातील कापूस उत्पादन कोणता जिल्हा पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो? याचं उत्तर राहणार आहे यवतमाळ. पुढचा प्रश्न पहा, चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? चंद्रपूर हे शहर
कोणत्या नदीकाठी वसलेले त्याचं उत्तर राहणार आहे इरईमध्ये. म्हणजे कोणत्या नदीकाठी वसलेले इरई या नदीकाठी ते चंद्रपूर हे शहर वसलेले. अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? तो 3 फेब्रुवारी 1974 रोजी हा सुरू करण्यात आला होता. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी. शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी किंवा राज्य प्राणी कोण आहे? शेकरू. असा पण प्रश्न येतो. तर खालीलपैकी कोणत्या गटातील आहे? जर असा प्रश्न आला तर कन्फ्युज व्हायचं नाही, तो आहे खार गटातला. पुढचा प्रश्न, सातमाळा व बालाघाट डोंगर रांगेदरम्यान टिंबटिंब ही नदी आहे. म्हणजे सातमाळा व बालाघाट डोंगर रांगेदरम्यान कोणती नदी आहे ते सांगायचं आहे त्यांना. तर ती नदी आहे गोदावरी ही नदी आहे. रेंगूळ जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि जास्त असल्याने ही जमीन टिंबटिंब या पिकासाठी उत्कृष्ट आहे. तर कोणत्या पिकासाठी उत्कृष्ट आहे? ती कापूससाठी उत्कृष्ट आहे. पुढचा प्रश्न, चांदोली धरण पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्यांच्या सीमेवर. कोणत्या 2 जिल्ह्याचा? सांगली आणि कोल्हापूर या 2 जिल्ह्याच्या सीमेवर टिंबटिंब नदीवर आहे. आता कोणत्या नदीवर आहे? तिथं वारणा, लक्षात राहू द्या, वारणा नदीवर आहे. सोनेरी माकड हे खालीलपैकी कोणत्या संरक्षित क्षेत्रामध्ये सापडते? मानस वन्यजीव अभयारण्य. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आता हे 2 विधान दिलेले आहेत त्यांना, हे दोन्ही विधान तुम्हाला पडताळा घ्यायचं आहे आणि मग चेक करायचं आहे. पहिला पहा, पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे. दुसरा मुद्दा समजून घ्या, पन्हाळाचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधला. ते दोन्हीचा जर आपण विचार केला तर दोन्ही मुद्दे बरोबर आहे. म्हणजे पन्हाळा किल्ला महाराष्ट्रात सह्याद्री पर्वतरांगेमध्ये आहे, हा पण बरोबर आहे. आणि दुसरा जर मुद्दा पाहिला आपण तर काय म्हटलं, ते पन्हाळाचा किल्ला महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या शिलाहार शासकांनी बांधला, हा देखील बरोबर आहे. आणि हे सगळे हे प्रश्न PYQ बरं का, हा प्रश्न PYQ विचारलेला प्रश्न आहे. याचं उत्तर राहणार आहे पहिलं आणि दुसरं, हे दोन्ही काय आहे? बरोबर राहणार. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका टिंबटिंब येथे स्थापन झाली. पहिली महानगरपालिका कुठे स्थापन झाली? कोणत्या जिल्ह्यात झाली? कोणत्या राज्यात झाली? जर असा प्रश्न आला तर कन्फ्यूज व्हायचं नाही. महाराष्ट्रातील विचारलं तर पहिली महानगरपालिका ही मुंबईमध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न, नांदूर मध्यमेश्वर बाबत खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे? असत्य विचारले म्हणजे काय? बरोबर विचारलं. पहिला विधान समजून घ्या, महाराष्ट्राच्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील हा एक प्रचंड जलाशय आहे. दुसरा विधान समजून घ्या, हा गोदावरी आणि कादवा नदीच्या संगमावर आहे. म्हणजे दोन्ही काय मुद्दे आहे तुमचा, हा देखील बरोबर राहणार आणि हा देखील बरोबर राहणार. म्हणजे दोन्ही मुद्दे काय राहणार आहे? तुमचे सत्य राहणार आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राच्या 2020-21च्या आर्थिक पाहणीनुसार 2019 ते 20 या वर्षाच्या अखेरीस राज्याचे वनक्षेत्र राज्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्रांच्या सुमारे टिंबटिंब टक्के होते. किती टक्के होते? तर ते 20.1% होते. खालीलपैकी महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य कोणते आहे? महाराष्ट्रातील पहिले वन्यजीव अभयारण्य विचारलं त्याचं उत्तर राहणार आहे राधानगरी. हे काय? पहिले वन्यजीव अभयारण्य आहे. कशातले? महाराष्ट्रामध्ये. महाराष्ट्रात भीमा व कृष्णा नदींची खोरी कोणत्या डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहे? प्रश्नाची लेवल समजून घ्या. भीमा आणि कृष्णा नदीची खोरी विचारलं तर कशामुळे वेगळी झालेली आहे? महादेव डोंगर रांगामुळे वेगळी झालेली आहे. पुढचा प्रश्न, कोकणातील सर्वाधिक लांबीची नदी कोणती? कोकणातील विचारलं, महाराष्ट्रातील नाही, कोकणातील विचारलं तर कोकणातील सर्वात लांब नदी उल्हास. महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? महाराष्ट्रात ज्वारी पिकाखालील क्षेत्र, तर महाराष्ट्रातील ज्वारी पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यामध्ये आहे. देऊळगाव येथील प्रसिद्ध लोहखानी कोणत्या जिल्ह्यात आहे? लोहखानी कोणत्या जिल्ह्यात आहेत? गडचिरोलीमध्ये. महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या नावाने संबोधले जाते? महाराष्ट्रातील कोयना जलविद्युत प्रकल्प कोणत्या नावाने संबोधले जाते? अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा. एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? हे कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून कोणत्या शहराची ओळख आहे? मँचेस्टर महाराष्ट्राचे. इचलकरंजी नाशिकहून मुंबईला जाताना कोणता घाट लागतो? विचार केला ना, असे प्रश्न पण लेवल समजून घ्या. विचारलेले प्रश्न पहा,
नाशिक वरतून मुंबईला जाताना तो कोणता घाट लागतो? त्या ठिकाणी लागतो तळघाट. पुढचा प्रश्न, 1854 साली भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या ठिकाणी सुरू झाली? 1854 साली भारताची पहिली कापड गिरणी सुरू झाली, पण ती कोणत्या ठिकाणी झाली? तर ती झाली होती मुंबईमध्ये. 1949 साली भारतातील पहिला साखर कारखाना कोणत्या ठिकाणी सुरू झाला? तो झालता परवरा लोणीमध्ये. उष्णकटिबंधीय आर्द्र पानझडी वनामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा वृक्ष कोणता? तर तो आहे सागवान. पुढचा प्रश्न, जनगणना 2011 नुसार सर्वाधिक लिंग गुणोत्तर असलेले राज्य कोणते? 2011 नुसार विचारलं ना लिंग गुणोत्तर, तर केरळमध्ये. राज्य विचारलं, फक्त महाराष्ट्राचं विचारलं नाही या ठिकाणी. पहा, समजून घ्या प्रश्नाची लेवल. महाराष्ट्रात येलदरी हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? येलदरी धरण हे परभणी जिल्ह्यामध्ये आहे. थार वाळवंटामधून कोणती नदी वाहते? लुनी नदी ही थार वाळवंटामधून वाहते. महाराष्ट्र राज्याच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेत टिंबटिंब हे सर्वात उंच शिखर आहे. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगेमध्ये सर्वात उंच शिखर कोणतं आहे? तर अस्तंबा. 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता? प्रश्नाची लेवल समजली. महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता आहे? तो राहणार आहे ठाणे. लक्षात राहू द्या, महत्वाचा प्रश्न. रत्नागिरी जिल्ह्यात चेतापूर जवळील माडबन येथील अणुऊर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे? म्हणजे त्यांचं का म्हणणं आहे, असं कोणता अणुऊर्जा प्रकल्पास कोणत्या देशाचे तांत्रिक सहकार्य लाभत आहे? महाराष्ट्रामध्ये म्हटलं तरी चालेल आणि रत्नागिरी जिल्ह्यात म्हटलं तरी असा प्रश्न येऊ शकतो. महाराष्ट्रात पण विचारू शकतो. तर अशा वेळेस का उत्तर देणार तुम्ही? फ्रान्स. पुढचा प्रश्न, कोणत्या जिल्ह्यात सातपुडा पर्वतरांगा गाविलगड टेकड्या म्हणून ओळखल्या जातात? गाविलगड टेकड्या, बरं का, महत्वाचं पहा, गाविलगड टेकड्या. त्याचं उत्तर राहणार आहे अमरावती. महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेला जिल्हा कोणता? प्रश्नाची लेवल समजून घ्या. प्रश्न घनता विचारले या ठिकाणी. भरपूर जण असं वाटतं सर्वात मोठा जिल्हा कोणता संख्येने, ते तर माहित असतं तुम्हाला, त्याच्यावर टिक करता. घनता वेगळी असते. घनता म्हणजे प्रति चौरस किलोमीटर, म्हणजे काय? मुंबई उपनगर हे त्याचं उत्तर राहणार. मुंबई उपनगर हे त्याचं उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील कोणते अभयारण्य पक्ष्यांसाठी राखीव आहे? सोलापूर आणि अहमदनगर जिल्ह्यातील विचारलं. पक्ष्यांसाठी राखीव कोणते? माळढोक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही? आताच तर झालं ना आपला वरती प्रश्न, त्याचं उत्तर काय राहणार आहे? मुंबई शहर. मुंबई शहरमध्ये काय एकही तालुका नाहीये. एकदम बेसिक प्रश्न. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता आहे? महाराष्ट्राचा राज्य पक्षी हरियाल. एकदम बेसिक प्रश्न आहे बरं का, हे पण माहिती पाहिजे तुम्हाला. एकदम रिव्हिजन राहू द्यायचं, डोक्यामध्ये फिट ठेवायचं. पुढचा प्रश्न, चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात पात्री नदीवर कोणते धरण आहे? ओसलमेंढा. महाबळेश्वर या ठिकाणी टिंबटिंब पालन केंद्र आहे. मधुमक्षिका पालन केंद्र. भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे? कोणत्या टेकड्या विचारल्या त्यांना? भामरागड टेकड्या. तर भामरागड टेकड्या ह्या गडचिरोलीमध्ये आहे. टिंबटिंब हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा आहे. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता म्हटलं तर सिंधुदुर्ग. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान टिंबटिंब ही खिंड आहे. तो कोणती खिंड आहे? मध्य व दक्षिण सह्याद्रीच्या यांच्या दरम्यान पालघाट. पंचगंगा व कृष्णा नदीच्या संगमाजवळ टिंबटिंब वाडी आहे. यांच्याजवळ नरसोबाची वाडी आहे. शिक्रू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहावयास मिळतो? म्हणजे कोणत्या अभयारण्यामध्ये आपल्याला शिक्रू हा महाराष्ट्राचा प्राणी पाहायला मिळतो? त्याचं उत्तर राहणार आहे भीमाशंकर, पुणे. गोंडवाना कोळशाचे प्रमुख स्रोत जे धातुशास्त्रीय कोळसा आहेत ते टिंबटिंब येथे आहे. दामोदर दरी इथे आहे. कौलादेव राष्ट्रीय उद्यान टिंबटिंबसाठी प्रसिद्ध आहे. कौलादेव राष्ट्रीय उद्यान कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न आला तर त्याचं उत्तर राहणार आहे पक्षी प्रजातीसाठी कौलादेव राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. शिरोडा समुद्र किनारा महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? शिरोडा समुद्र किनारा कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्गमध्ये. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रात भीमा नदीवर कोणते धरण बांधलेले आहे? भीमा नदीवरती कोणते धरण बांधलेले आहेत? उजनी धरण हे भीमा नदीवरती बांधले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा पर्वताच्या रांगांना काय म्हणतात? सातपुडा पर्वतांच्या रांगांना काय म्हणतात? नंदुरबार जिल्ह्याचं चाललं तर त्या ठिकाणी तोरणमाळचे पठार असे म्हणतात. वर्धा व वैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? म्हणजे वर्धा आणि वैनगंगा या नद्याच्या एकत्रित प्रवाहाला काय म्हणतात? तर त्यांना म्हणतात प्राणहिता. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो? महाराष्ट्रात असंच ठिकाण सांगायचंय त्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो, तर ते ठिकाण राहणार आहे अंबोली. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात केळी या फळ पिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे? एकदम बेसिक प्रश्न आहे हा. याचं उत्तर राहणार आहे जळगाव. महाराष्ट्रात सर्वाधिक दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहेत? दगडी कोळशाचे साठे चंद्रपूर जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यात आहे? कोणत्या तालुक्यात आहेत? बल्लारपूर. तिल्लारी धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तिल्लारी धरण कुठे आहे? तिल्लारी धरण हे कोल्हापूरमध्ये. पुढचा प्रश्न, पवन ऊर्जा निर्मितीत महाराष्ट्राचा देशात कितवा क्रमांक आहे? पवन ऊर्जेच्या निर्मितीत महाराष्ट्राचा कितवा क्रमांक आहे? दुसरा क्रमांक असतो पवन ऊर्जेच्या निर्मितीमध्ये. पुढचा प्रश्न, मिग विमान निर्मितीचा कारखाना कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक, ओझरमध्ये. चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? हे थंड हवेचे ठिकाण अमरावतीमध्ये आहे.